हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो आहे साध्या उलनपासून बनवलेलं तोरण न्यू डिझाईन. त्यासाठी उलनचे हे सेट घेतलेले आहेत आणि हे जे कात्री घेतलेली आहे आणि 12 नंबर कुर्शाची सुई घेतलेली आहे. पहा फ्रेंड, स्टार्ट करूया. स्टार्टिंगला आपल्याला हा सेट वापरायचा आहे. या पॉइंटला 18 चेन टाकायचे आहेत. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 18 चेन या पॉइंटला टाकून घेतलेले आहेत. हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हाईप करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. स्टार्ट करूयात कामाला. आपण 18 चेन टाकून घेतलेले आहेत. पहा फ्रेंड, स्टार्टिंगला 3 चेन सोडून 4 चेनमध्ये 1 डबल क्रोशा टाकायचा आहे. 1, 2, 3, 4 चेनमध्ये 1 डबल क्रोशा आणि इथून पुढच्या ज्या चेन आहेत पूर्ण त्या सगळ्या फोडायच्या आहेत. त्या चेनमध्ये 1 डबल क्रोशा टाकत जायचं आहे. चेन फोडण्याचं काम स्टार्ट आहे या पॉइंटला. हा जो राऊंड आहे तो चेन फोडण्याचा आहे. प्रत्येक लूकमध्ये काम करायचं आहे. प्रत्येक लूकमध्ये 1 डबल क्रोशा टाकत हे काम कंप्लीट करायचं आहे. आपल्याला कंप्लीट करून घेऊयात आणि नंतर सेकंड राऊंड तर त्या पॉइंटला पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपला फर्स्ट राऊंड कंप्लीट आहे चेन फोडण्याचा आणि या ठिकाणी आपले 16 डबल क्रोशा आहेत. 3, 3, 6, 7, 8, 9, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सॉरी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6 16 डबल क्रोशे या पॉइंटला आपले आहेत. आणि पुढे काम करताना या पॉइंटला 3 चेन पलटायचं आहे आणि या पॉइंटला 1, 2, 3 डबल क्रोशे सोडून हा जो गॅप आहे या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे टाकायचे आहेत. या गॅपमध्ये 2 झालेले आहेत, 3 झालेले आहेत आणि पुढे पुन्हा 1, 2, 3 डबल क्रोशे सोडून या पॉइंटला 3 डबल क्रोशा पुढे पुन्हा 1, 2, 3 डबल क्रोशे सोडून या पॉइंटला 3 डबल क्रोशा पुढच्या गॅपमध्ये केलेला आहे. 3 डबल क्रोशे सोडून दिलेले आहेत. पुढे पुन्हा 1, 2, 3 डबल क्रोशे सोडून या गॅपमध्ये 3 डबल क्रोशा टू चेन या पॉइंटला घेतलेले आहेत आणि या पॉइंटला या पॉइंटला हा जो लुक आहे या लुकमध्ये 1 डबल क्रोशा म्हणजे आपले या राऊंडला 1, 2, 3, 4 पॉइंट झालेले आहेत आणि या पॉइंट पासून पुढे 1, 2, 3 चेन पलटवलेला आहे.
पुढे 3 चेनचा 1 डबल क्रोशा आणि या गॅपमध्ये काम करायचं आहे. 2 डबल क्रोशे घ्यायचं म्हणजे 3 डबल क्रोशे या पॉईंटला झालेले आहेत आपले. 3 चेनचा 1 डबल क्रोशा झालेला आहे आणि पुढे पुन्हा पुढचा गॅप, हा जो गॅप आहे या गॅपमध्ये 3 डबल क्रोशा. पुढे पुन्हा पुढचा जो गॅप आहे, हा जो गॅप आहे या गॅपमध्ये 3 डबल क्रोशा. पुढे पुन्हा पुढचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशा. 3 खांब. पुढे पुन्हा पुढचा जो गॅप आहे, हा जो गॅप आहे या गॅपमध्ये 3 डबल क्रोशा. पुढे पुन्हा या पॉइंटला पुढचा राऊंड 1 2 3 चेन. या राऊंडमध्ये 1 2 3 4 5 पॉइंट आपले निघालेले आहेत आणि पुढे पलटवायचा आहे. हा जो गॅप आहे या गॅपमध्ये 3 डबल क्रोशा. हेच रिपीट करत राहायचं आहे. ही जी तोरणपट्टी आहे ती माप घेऊन हे तोरण बनवायचं आहे आपल्याला आणि कस्टमरने माप दिलेला आहे आणि ही जी पट्टी आहे ती आपल्याला 41.5 इंचापर्यंत ही पट्टी तयार ठेवायची आहे. 41.5 इंचापर्यंत ही पट्टी तयार करून घेऊयात आपण. हेच रिपीट करत राहायचं आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक राऊंडला ही स्टेप रिपीट करत जायचं आहे जोपर्यंत 41.5 इंचाचा पॉईंट येत नाही तोपर्यंत हे काम आपल्याला रिपीट करत राहायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. पहा या पॉईंटला आपली तोरणपट्टीचं जे काम आहे ते कंप्लीट झालेलं आहे. 41.5 इंचापर्यंत हे काम कंप्लीट करून पुढचा शेड जॉईन केलेला आहे या पॉईंटला आणि या पॉईंटला 1 2 3 चेन झालेल्या आहेत या पॉईंटला. हा जो गॅप आहे या गॅपमध्ये बॉर्डरचं काम स्टार्ट केलेलं आहे. 2 डबल क्रोशा, 3 चेनचा 1 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशे या पॉईंटला झालेले आहेत. पुढे पुढचा जो गॅप आहे या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. ही या साईडची बॉर्डर कंप्लीट करायचं आहे. हेच रिपीट करत जायचं आहे. प्रत्येक गॅपमध्ये 3 डबल क्रोशे टाकत जायचं आहे इथून पुढे काम करत जाताना. आणि हे जी तोरण आहे ते आपल्याला 43.5 इंचापर्यंत तयार ठेवायचं आहे आणि ही जी पट्टी आपण घेतलेली आहे ती 41.5 इंचापर्यंत ही पट्टी घेतलेली आहे. साडे 41 इंचापर्यंत ही पट्टी ठेवलेली आहे. जी बॉर्डर आपण टाकायला स्टार्ट केलेला आहे हे काम कंप्लीट करून घेऊयात आपण या पॉइंट पर्यंत. नंतर पुढच्या डिझाईनचं काम पाहूयात. पुढे प्रत्येक गॅपमध्ये 3 डबल क्रोशा. टू डबल क्रोशा झालेला आहे. 3 डबल क्रोशा. ही बॉर्डर कंप्लीट करून घेऊयात या पॉइंट पर्यंत. हे रिपीट करत जायचं आहे. पहा फ्रेंड या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे.
पुढे या पॉइंटला कॉर्नर पर्यंत आपलं काम आलेलं आहे. या पॉइंट पासून ते पुढे या पॉइंटला एक चेन घेतलेली आहे आणि हा जो गॅप आहे या गॅप मध्ये 3 डबल क्रोशा 3 खांब. पुढचा हा जो गॅप आहे या गॅप मध्ये 3 डबल क्रोशा. पुढचा हा जो गॅप आहे या गॅप मध्ये 3 डबल क्रोशा 3 खांब. पुढचा हा जो गॅप आहे या गॅप मध्ये 3 डबल क्रोशा. पुढे या पॉइंटला 1 चेन आणि हा जो गॅप आहे या गॅप मध्ये 3 डबल क्रोशा. पुढे या गॅप मध्ये 3 डबल क्रोशा. पुढचा गॅप या गॅप मध्ये 3 डबल क्रोशा. हे रिपीट करत जायचं आहे. हे जे काम स्टार्ट आहे ते या पॉइंट पर्यंत, जसं आपण या पॉइंटला काम केलं आत्ता तसंच पुढच्या या पॉइंटलाही काम करायचं आहे. करून घेऊयात कंप्लीट. तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉइंटला गेल्यानंतर पाहूयात. फ्रेंड, या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि या पॉइंटला 1 चेन. पुढचा हा जो गॅप आहे या गॅप मध्ये 3 डबल क्रोशा. पुढच्या गॅप मध्ये 3 खांब. तेच रिपीट केलेलं आहे. बॉर्डरचं जे काम आहे ते कंप्लीट आहे. या पॉइंटला कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक मारायचं आहे. तोरणपट्टीचं काम जे आहे ते आणि तोरण तयार झाल्यानंतर शेवटी आपल्याला अडकवण्यासाठी करायचं आहे. आता आपण तोरणाची पुढची डिझाईन पाहूयात. या पॉइंटला पुढची डिझाईन स्टार्ट करायची आहे. आपली तोरणपट्टी कंप्लीट आहे आणि या पॉइंट पासून स्टार्ट करायचं आहे पुढच्या डिझाईनला.
या पॉइंटला 3 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3 चेनचा 1 डबल क्रोशा. या पॉइंटला 2 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशा. या पॉइंटला 1 चेन. पुढचा गॅप. पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. पुन्हा 1 चेन. हे आपल्याला 8 वेळा रिपीट करायचं आहे. आपलं 3 वेळा झालेला आहे. प्रत्येक वेळेला 1 चेन ठेवायची आहे. 3 डबल क्रोशे, 1 चेन, 3 डबल क्रोशे हे रिपीट करत चाललेलो आहोत आपण या पॉइंट पासून पुढे. 1 चेन, 3 डबल क्रोशा, 1 2 3 4 5 आणखीन 3 वेळा रिपीट करायचं आहे हे. वन चेन, 3 डबल क्रोशा. वन चेन, 3 डबल क्रोशा. पुढे पलटायचं आहे आणि या गॅप पर्यंत यायचं आहे आपल्याला. वन टू 3 चेन, 3 चेनचा 1 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशा. पुढे पुन्हा 1 चेन. पुढचा गॅप. हे आपल्याला जोपर्यंत 1 पॉइंटचा 3 डबल क्रोशा येत नाही तोपर्यंत हे रिपीट करत राहायचे आहेत राऊंड आपल्याला. 1 चेन घेतलेली आहे आणि पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशा. पुढे पुन्हा 1 चेन. 1 चेन, 3 डबल क्रोशा. 1 चेन, 3 डबल क्रोशा. 1 चेन, 3 डबल क्रोशा. पुढे पलटायचं आहे आणि या पॉइंट पर्यंत यायचं आहे. वन टू 3 चेन, 3 चेनचा 1 डबल क्रोशा, 2 डबल क्रोशा, 3 डबल क्रोशा. जोपर्यंत
1 पर्यंत आपल्याला जायचं आहे. खाली खाली कमी कमी करत चाललेलो आहोत आपण. 3 3 6 7 8 3 3 6 7. आता या राऊंडला 6 येतील. पुढचा 5, त्याच्या पुढचा 4, त्याच्या पुढचा 3, त्याच्या पुढचा 2 आणि त्याच्या पुढचा 1. जोपर्यंत 1 चा पॉईंट येत नाही तोपर्यंत आपल्याला हे रिपीट करत राहायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. पहा फ्रेंड, आपण आत्ता या पॉईंटला स्टॉप करूयात कारण व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे आणि इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात. तोपर्यंत बाय. थँक्यू.